नमस्ते विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो दुसरा टॉपिक आहे ब्रँचेस ऑफ सायकोलॉजी किंवा ज्याला आपण मानसशास्त्राच्या शाखा असं म्हणतो आहे, या टॉपिकचा गेल्या काही लेक्चरपासून आपण अभ्यास करतो आहे. मानसशास्त्राच्या प्रमुख 2 शाखा असतात असं मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यामध्ये थेरॉटिकल ब्रँचेस आणि ॲप्लाइड ब्रँचेस, ज्याला आपण सैद्धांतिक शाखा असं म्हटलेलं होतं. आता सैद्धांतिक शाखा म्हणजे काय हेही आपण क्लिअर केलेलं होतं की ज्या शाखेद्वारे वेगवेगळे सिद्धांत प्रस्थापित केले जातात, वेगवेगळे तत्त्व प्रस्थापित केली जातात, त्या शाखेला सैद्धांतिक शाखा असं म्हटलं जातं. त्यानंतर मानसशास्त्राची प्रमुख दुसरी जी ब्रँच आहे ती आहे ॲप्लाइड ब्रँचेस किंवा ज्याला आपण उपयोजित शाखा असं म्हणतो आहे. तर या उपयोजित शाखा कशाच म्हणतात, तर ज्या शाखेचा उपयोग दैनंदिन व्यवहारामध्ये केला जातो किंवा ज्याचा उपयोग आपल्या डेली कामासाठी होतो, वेगवेगळ्या गोष्टीसाठी, समस्येसाठी होतो, तर अशा मानसशास्त्राच्या शाखेला इकडे आपण ॲप्लाइड ब्रँचेस असं म्हटलेलं होतं. तर थेरॉटिकल ब्रँचेसमध्ये 6 शाखांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि इकडे ॲप्लाइड ब्रँचेसमध्ये आपण 6 शाखांचा अभ्यास करणार आहोत. आपण सुरुवातीला थेरॉटिकल ब्रँचेस शिकवण्यासाठी घेतलेले आहेत, ज्याला आपण सैद्धांतिक शाखा असं म्हटलेलं आहे. तर सैद्धांतिक शाखेमध्ये गेल्या लेक्चरला आपण डेव्हलपमेंटल सायकोलॉजी किंवा ज्याला आपण वैकसिक मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे आणि दुसरी चाइल्ड सायकोलॉजी किंवा ज्याला आपण बाल मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर पुन्हा एकदा या डेव्हलपमेंटल सायकोलॉजीबद्दल मी थोडक्यात सांगतो. डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये आपण काय अभ्यासलेलं होतं, तर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंतच्या व्यक्तीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, शारीरिक अवस्था आहेत, तर या वेगवेगळ्या अवस्थांमधून व्यक्तीला जावं लागतं. तर या सर्व अवस्थांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे ती आहे डेव्हलपमेंटल सायकोलॉजी. आता डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विकासाचा अभ्यास केला जातो, तर यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट आहे, शारीरिक विकास आहे, मेंटल डेव्हलपमेंट आहे, मानसिक विकास आहे, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आहे, बौद्धिक विकास आहे, त्याचबरोबर भाषाविषयक विकास आहे, त्याचबरोबर इकडे भावनिक इमोशनल भावनिक विकास आहे, सेक्शुअल डेव्हलपमेंट आहे, लैंगिक विकास आहे. म्हणजे इथे शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, भाषिक अशा सर्व प्रकारच्या विकासांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, प्रत्येक वेगवेगळ्या विकासाच्या टप्प्यावरती, विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये व्यक्तीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होत असतात या बदलाचा अभ्यास डेव्हलपमेंटल सायकोलॉजी करत असते. त्याच्यानंतर चाइल्ड सायकोलॉजी या ब्रँचमध्ये आपण पाहिलं की लहान मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. लहान मुलांच्या वर्तनामध्ये ज्या ज्या काही समस्या असतात, यामध्ये मी सांगितलं प्रामुख्याने खोटे बोलण्याची समस्या असेल, चोरी करण्याची समस्या असेल, त्याचबरोबर अखंड तांडव, टेम्पर टँट्रम करण्याची समस्या असेल, पॉकेटमारी किंवा चोरी, बालगुन्हेगारी वर्तन स्वरूपाच्या समस्या असतील, तर अशा ज्या समस्या असतात लहान मुलांमधल्या, त्या समस्यांचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे, तर त्या ब्रँचला आपण चाइल्ड सायकोलॉजी असं म्हटलेलं आहे. तर या चाइल्ड सायकोलॉजीमध्ये जे काम करणारे मानसशास्त्रज्ञ असतात, हे मानसशास्त्रज्ञ लहान मुलांच्या या ज्या वर्तन समस्या आहेत, खोटे बोलणे असेल, चोरी करणं असेल किंवा इकडे भुरट्या चोऱ्या करणं असेल, त्याचबरोबर अखंड तांडव करणं असेल, अंथरूण ओलं करणं असेल, तर यासारख्या ज्या समस्या असतात लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या, अंगठा चोखण्याची समस्या असेल, नखे कोरतडण्याची समस्या असेल, कॉलर सकळण्याची समस्या असेल, तर अशा पद्धतीच्या ज्या समस्या असतात लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या, या मुलांच्या वर्तनातल्या ज्या समस्या आहेत, या समस्यांचा अभ्यास चाइल्ड सायकोलॉजी या शाखेमध्ये केला जातो. हे आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर आज आपण पुढची जी ब्रँच घेतो आहे ती आहे सोशल सायकोलॉजी किंवा ज्याला आपण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतो. आता सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय, तर या मानसशास्त्राच्या शाखेच्या नावावरूनच आपल्याला या शाखेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य चालत असेल हे आपल्याला समजतं. सामाजिक, ज्याला आपण सोशल असं म्हणतो आहे, म्हणजे ज्या शाखेचा संबंध कम्युनिटीशी येतो, समाजाशी, समुदायाशी येतो, त्याला आपण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतो. आता मानव हा सोशल ॲनिमल आहे, मानव हा समाजशील प्राणी आहे. मानव एकटा राहण्याची कल्पना करू शकत नाही आहे. मानवाला नेहमी इतरांच्या सहवासाची गरज असते, कारण सहवासाच्या गरजेतूनच माणसं एकत्र येतात, घरं, वाड्या, वस्त्या, शहरं बनतात. म्हणजे इथे सहवासाची गरज जी आहे ती गरज मूलभूत आहे, तशी सामाजिक गरजसुद्धा मूलभूत आहे. सहवासातूनच सामाजिक वातावरण या ठिकाणी तयार होत असतं. तर इथे लहान मुलांना पहिला सोशल जे सराउंडिंग लहान मुलांना मिळतं किंवा सामाजिक पहिला परिवेश जो लहान मुलांना मिळतो तो असतो कुटुंब, फॅमिली ज्याला आपण म्हणतो. फॅमिलीमध्ये जे आई वडील असतील, इतर नातेवाईक असतील, तर यांच्यामध्ये मुलांच्या सामाजिक आंतरक्रिया होत असतात. त्याचबरोबर पुढे कालांतराने मुलं शाळेत गेल्यानंतर मग तिथे मुलं मित्र जमवतात,
किंवा इतर शालेय वातावरण जे असतं, शिक्षक असतील, इतर वर्गमित्र असतील, तर याच्यामध्ये त्यांच्या सोशल इंटरॅक्शन्स होत असतात, सामाजिक आंतरक्रिया होत असतात. त्याचबरोबर कुटुंब आहे, शेजारी आहे, नातेवाईक आहेत, त्याचबरोबर फ्रेंड्स आहेत, तर या सगळ्यांमध्ये त्यांचे इंटरॅक्शन सुरू असतात. तर या सामाजिक क्रियांचा अभ्यास करण्याचं काम या सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र या शाखेमध्ये जे काम करणारे सोशल सायकोलॉजिस्ट असतात, सामाजिक मानसशास्त्रज्ञ असतात, ते करत असतात. सामाजिक मानसशास्त्रामध्ये मायर या संशोधकाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा समूहावरती कसा प्रभाव पडतो आणि त्याचबरोबर समूहाचा व्यक्तीवरती कशा पद्धतीचा प्रभाव पडतो, या प्रभावाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्या शाखेला त्यांनी सोशल सायकोलॉजी असं म्हटलेलं आहे, सामाजिक मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर या सामाजिक मानसशास्त्र या शाखेमध्ये लोकांच्या ज्या सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा असतील, कल्चर असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्म्स असतात, तर या शिष्टाचार असतात, या सगळ्यांचं पालन कसं केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या सगळ्या ज्या रूढी, परंपरा आहेत, ट्रॅडिशन्स आहेत आपल्या, त्या पुढच्या पिढीकडे कशा दिल्या जातात, आपले धर्मग्रंथ असतील, सण सोहळे असतील, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास या सामाजिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर एकमेकांशी असलेले रिलेशन आहेत, व्यक्तिमधले असणारे संबंध आहेत, आंतरवैयक्तिक संबंध असतील, तर अशा पद्धतीचे संबंध अधिक चांगले कसे होतील याचा विचार या सोशल सायकोलॉजी या ब्रँचमध्ये केला जातो. त्याचबरोबर सहकार्य असेल, स्पर्धा असेल, तर यासारखे जे घटक आहेत, आपण समुदायामध्ये राहतो, याच्यातून लोकांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. आपल्याला एखादी गरज निर्माण झालेली असते, म्हणून त्या गरजेसाठी आपण दुसऱ्यावरती अवलंबून असतो, ते लोक आपल्याला सहकार्य करतात. हे सहकार्य हे या सामाजिक वातावरणातून मिळत असतं. त्याचबरोबर स्पर्धा आहे, एकत्र आल्याने स्पर्धा वाढते. आपल्याला माहिती आहे की मग स्पर्धेतूनच आपल्याला निकोप स्पर्धा कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकेल. त्याचबरोबर पूर्वग्रहासारखे जे घटक असतात, एकमेकाबद्दल पुरेशी माहिती न घेता एखाद्या व्यक्तीबद्दल ठाम केलेली मतं असतील. पूर्वग्रह हे जातीनुसार, धर्मानुसार अनेक वेगवेगळ्या गोष्टीवरती आधारित असतात. तर या पूर्वग्रह असेल, सहकार्य असेल, स्पर्धा असेल, तर यासारख्या घटकांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे मानसशास्त्राची, त्या शाखेला सोशल सायकोलॉजी किंवा ज्याला आपण सामाजिक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. तर या शाखेमध्ये या सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो असं आपल्याला इथे म्हणता येतं. त्याच्यानंतर पुढची जी ब्रँच आहे ती आहे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी किंवा ज्याला आपण बोधात्मक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. बोधात्मक मानसशास्त्र म्हणजे काय, तर ज्याला आपण कॉग्नेटिव्ह असं म्हणतो आहे. बोध म्हणजे जाणीव. मानसशास्त्राच्या या शाखेमध्ये विचार असेल, तर्क असेल, निर्णय प्रक्रिया असेल, त्याचबरोबर ज्या ज्या काही मानसिक प्रक्रिया असतात, या सर्व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचं काम या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीमध्ये केलं जातं. विचार आहे, तर्क आहे, निर्णय प्रक्रिया, आपण एखादा निर्णय कसा घेत असतो, एखाद्या गोष्टीचा आपण विचार कसा करतो किंवा लॉजिकल थिंकिंग कसं करतो, तार्किक विचार एखाद्या गोष्टीबद्दल कसा करतो आपण, तर या सगळ्यांचा अभ्यास करण्याचं काम जी शाखा करते ती शाखा आहे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी किंवा ज्याला आपण बोधात्मक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. त्याचबरोबर वेदन आहे, सेन्सेशन आहे, अवधान आहे, ज्याला आपण अटेन्शन असं म्हणतो आहे. त्याचबरोबर परसिप्शन आहे, संवेदन आहे, अध्ययन आहे, लर्निंग आहे, मेमरी आहे, स्मृती आहे, फॉरगेटिंग आहे, विस्मरण आहे. तर यासारख्या ज्या मानसिक प्रक्रिया असतात, वेदन, अवधान, संवेदन, अध्ययन, त्याचबरोबर विचार प्रक्रिया, तर्क प्रक्रिया असेल किंवा इकडे निर्णय क्षमता असेल, भाषा विकास स्मृती असेल, स्मृतिभ्रंश आहे, तर यासारख्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्या शाखेला कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी, बोधात्मक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. तर या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये एखाद्या व्यक्तीचा भाषा विकास कसा होत असतो, एखादी व्यक्ती भाषा कशी शिकते, हा लँग्वेज डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये कसा होत असतो, त्याची स्मृती काम कशी करते, एखादी गोष्ट आपण लक्षात कशा पद्धतीने ठेवत असतो किंवा स्मृतिभ्रंश का होतो, लक्षात ठेवलेली माहिती आपण लॉस्ट का करतो, आपल्याकडून ती माहिती का गमावली जाते, यासारख्या घटकांचा अभ्याससुद्धा या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी या ब्रँचमध्ये केला जातो. त्याचबरोबर अध्ययनशैली कोणकोणत्या आहेत, ज्याला आपण स्टाईल्स ऑफ लर्निंग असं म्हणतो आहे. अध्ययनाच्या वेगवेगळ्या शैली कोणकोणत्या आहेत, अध्ययन शैलीचे कोणकोणते प्रकार आहेत, या प्रकारांचा सुद्धा अभ्यास या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीमध्ये केला जातो. तसेच शैक्षणिक अक्षमता कोणकोणत्या पद्धतीच्या असतात, जसं आपल्याला माहिती आहे की रीडिंग डिसॅबिलिटीज आहे, वाचन अक्षमता असेल, रायटिंग डिसॅबिलिटीज आहे, ज्याला आपण लेखन अक्षमता असं म्हणतो आहे. रीडिंग डिसॅबिलिटीज, रायटिंग डिसॅबिलिटीज असेल तर यासारख्या वाचन लेखन विषयक ज्या अक्षमता असतात, त्याचबरोबर गणितीय काही अंकगणित विषयक अरिथमॅटिकल डिसॅबिलिटीज काही मुलांच्यामध्ये असतात. तर यासारख्या ज्या अक्षमता असतात, शैक्षणिक अक्षमता कोणकोणत्या आहेत,
मुलांमध्ये ते शोधण्याचं कामसुद्धा या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी या ब्रँचमार्फत केलं जातं. तसेच वाचादोषाची कारणं कोणकोणती आहेत, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वाचादोषाला पण महत्त्व आहे. वाचनाशी संबंधित किंवा बोलण्याशी संबंधित ज्या काही डिसेबिलिटीज असतात, काही मुलांच्यामध्ये वाचादोष असतो, त्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही आहे. तर ही डिसेबिलिटीज जी आहे, तर याही डिसेबिलिटीचा अभ्यास, याही अक्षमतेचा अभ्यास मानसशास्त्राच्या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी बोधात्मक ब्रँच मानसशास्त्राच्या या बोधात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. तर आपण एका आकृतीच्या सहाय्याने तर ही बोधात्मक प्रक्रिया कशी काम करते तर ते आपण समजून घेणार आहे. या ठिकाणी बोधात्मक मानसशास्त्र ही ब्रँच आहे. या बोधात्मक मानसशास्त्र या ब्रँचमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर ह्युमन इंटेलिजन्स त्याला आपण म्हणतो, मानवी बुद्धिमत्ता आहे. या ठिकाणी या आकृतीमध्ये या सगळ्या मानसिक प्रक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये मानवी बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर भाषिक प्रक्रिया आहे, विचार प्रक्रिया आणि समस्या परिहार आहे, त्याला आपण थिंकिंग प्रोसेस असं म्हणतो किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग असं म्हणतो आहे. त्याचबरोबर मेमरी आहे, स्मरण आहे, अवधान आहे आणि संवेदन आहे. या सगळ्यांचा अभ्यास, या सगळ्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत, मानवी बुद्धिमत्ता असेल, भाषिक प्रक्रिया असेल किंवा इकडे विचार प्रक्रिया असेल किंवा स्मरण प्रक्रिया असेल, समस्या परिहार असेल, स्मरण असेल, अवधान असेल, संवेदन असेल, या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, ब्रँच आहे, ती आहे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी किंवा ज्याला आपण बोधात्मक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण इथे बोधात्मक मानसशास्त्र या शाखेचा अभ्यास केल्यानंतर पुढची जी शाखा आहे ती आहे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी किंवा ज्याला आपण प्रायोगिक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. तर या प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेच्या नावावरूनच आपल्याला या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जात असेल हेही या ठिकाणी समजून येऊ शकतं. प्रायोगिक मानसशास्त्र म्हणजे काय तर ज्या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या घटकावरती प्रयोग केले जातात तर त्या शाखेला आपण प्रायोगिक मानसशास्त्र असं म्हणतो आहे. मग आता हे प्रयोग नेमके कशावर केले जातात तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहीत आहे की मानसशास्त्र हे शास्त्र किंवा विज्ञान आहे, बिहेवियरल सायन्स आहे किंवा सोशल सायन्स आहे. तर या बिहेवियरल सायन्समध्ये विज्ञानामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टीवरती प्रयोग करावे लागतात, निष्कर्ष प्रस्थापित करावे लागतात, सिद्धांत कल्पना मांडाव्या लागतात. त्यासाठी प्रयोगाचा पडताळा घेण्यासाठी वेगवेगळे नियंत्रित गट किंवा प्रायोगिक गटासारखे गट घ्यावे लागतात. कम्पॅरेटिव्हली त्यांच्यामध्ये आपल्याला तुलनात्मक अभ्यास करावा लागतो, कम्पॅरेटिव्हली स्टडी करावा लागतो आणि मग निष्कर्ष प्रस्थापित करावे लागतात किंवा ज्याला आपण डेटा ॲनालिसिस असं म्हणतो आहे. अर्थविश्लेषण आपल्याला करावं लागतं किंवा सांख्यिकी विश्लेषण आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यावरून कन्क्लुजन प्रस्थापित केले जातात. म्हणजे ही जी सगळी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ही या एक्सपेरिमेंटल किंवा प्रायोगिक शाखेमध्ये केली जाते. मग ती कोणतेही असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा इतर जे विज्ञान विषयक असतील, तर या सगळ्यांमध्ये जसे प्रयोग केले जातात इतर जे प्युअरली सायन्सेस आहेत त्याच्याप्रमाणे इथे आपल्या बिहेवियरल सायन्सेसमध्ये, सोशल सायन्सेसमध्ये किंवा ज्याला आपण मानसशास्त्र असं म्हणतो आहे, याच्यामध्ये सुद्धा या प्रायोगिक पद्धतीद्वारे वेगवेगळ्या मानसशास्त्रीय घटकांचा, तत्वांचा अभ्यास केला जातो. आता ही तत्त्वं कोणकोणती आहेत तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की वर्तनाची मूलभूत कारणं कोणती आहेत. एखाद्या व्यक्तीचं वर्तन अमुक व्यक्तीमध्ये एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं का वागू शकतो तर त्या व्यक्तीच्या वर्तनाची, मग ते वर्तन अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, समाजाला हितकारक असेल किंवा अहितकारक असेल, तर अशा दोन्ही प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही प्रायोगिक पद्धती वापरली जाते. वर्तनाची मूलभूत कारणे कोणकोणती असतात, वेदक उद्दीपकास कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या जातात. एखादा वेदक उद्दीपक आहे ज्याला आपण इकडे सेन्सेशनल स्टिम्युलस असं म्हणतो आहे, तर हा अशा पद्धतीचा उद्दीपक अशा उद्दीपकास प्रतिक्रिया कशा दिल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर लोक एखाद्या गोष्टीचं आकलन कसं करू शकतात, अंडरस्टँडिंग कसं करू शकतात, हे आपल्याला प्रायोगिक पद्धतीद्वारे अभ्यासता येतं. तसेच अध्ययन कसं केलं जातं, लर्निंग कसं केलं जातं. लहान मुलं जेव्हा शालेय शिक्षण घेण्यासाठी शालेय जीवनामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्यांच्याकडून अध्ययन कसं केलं जातं. एखादी गोष्ट केवळ शाळा महाविद्यालयामध्येच शिकणाऱ्या गोष्टीचं अध्ययन असं म्हटलं जातं असं नाही आहे. तर एखादं कोणतंही कौशल्य आपण शिकत असताना त्याचं अध्ययन कसं करतो, सायकल चालवणं असेल, वाहन चालवणं असेल किंवा पोहायला स्विमिंग करणं असेल, तर अशी कोणतीही कौशल्य शिकत असताना आपण अध्ययन कसं करतो तर यासारख्या अध्ययन प्रक्रियेचा सुद्धा अभ्यास या एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी या ब्रँचमध्ये केला जातो. त्याचबरोबर एखादी माहिती आपण स्मृतीमध्ये कशी ठेवू शकतो, मेमरीमध्ये कशी ठेवली जाते, तर याही घटकाचा अभ्यास या ठिकाणी ही शाखा करत असते. त्याचबरोबर या शाखेमध्ये वेदन आहे, संवेदन आहे, अध्ययन आहे, स्मृती आहे. त्याचबरोबर यासारख्या ज्या समस्या कशा हाताळाव्यात, अध्ययन असेल, स्मरण, इथे मानसिक प्रक्रियांचा फक्त अभ्यास
करणारी शाखा कोणती मी सांगितली? कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, बोधात्मक मानसशास्त्र. या शाखेमध्ये सर्व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. पण या शाखेमध्ये प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये अवधान असेल, वेदन असेल, संवेदन असेल, अध्ययन व स्मृती असेल, तर यांच्या समस्या कशा, यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या असतात, या मानसिक प्रक्रियेमध्ये येणाऱ्या ज्या समस्या असतात, या समस्या कशा हाताळाव्यात याचा अभ्यास करणारी ही प्रायोगिक मानसशास्त्र ही शाखा असलेली आपल्याला दिसून येते. तर या शाखेमध्ये प्रयोगशाळेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये प्रयोगशाळेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. केवळ मानवाचंच वर्तन प्रयोगशाळेमध्ये अभ्यासलं जातं असं नाही आहे, तर मानवेतर जे प्राणी असतात त्या प्राण्यांचं सुद्धा वर्तन मानसशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो, आपल्याला इव्हॉन पॅव्लोचा एक प्रयोग आहे. रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव यांनी या संदर्भामध्ये एक प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग कुत्रा या प्राण्यावरती प्रयोग त्यांनी केलेला आहे. तर या इव्हॉन पॅव्लोव रशियन शरीरशास्त्रज्ञाने जो केलेला प्रयोग आहे तर तो या ठिकाणी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. जो प्रयोगाचा आराखडा आहे तो प्रयोगाचा आराखडा कशा पद्धतीने आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित समजावून घेणार आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद.